म्हण आहे की बैलाचं नाव बी आमचा राजा आहे आणि मालक पण राजासारखाच आहे आणि बैल पण आज राजासारखाच पळाला आहे. मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, फार सुंदर असं मैदान पार पडतंय वडगाव हवेलीचं आणि या मैदानाचा फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरलाय MM नानांचा हिंद केसरी राजा. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज अप्रतिम असं नियोजन करण्यात आलेलं आणि अर्जुन सोबत पहिल्यांदाच नियोजन झालेलं का कसं काय? पहिल्यांदाच नियोजन झाले अर्जुन सोबत. याच्या अगोदर 2-3 दिवस नियोजन चालू होतं. अमोल बाबा, सागर लेंगरेचे आणि नानांचं स्वतः मालकांचं लक्ष होतं, त्यामुळे आज गाडी पण छान पाळली, पायरा पण जुळून आला. आणि मैदान कशा रीतीने पार पडतंय? तुमच्या भागातलं मैदान आहे आणि भागातलं मैदान म्हटलं मला आठवते मागच्या वेळेस पण फायनलचा गुलाल घेतलेला इथंच याच पाठीवर. मैदान भागातलं आहे, मैदान पण छान झाले, आयोजन पण छान आहे आयोजकांचं, फाट्या पण चांगले आहेत, बैलांना पळाय पण रान मस्त आहे, पल्ला पण भरपूर आहे, जसा पाहिजे तसा बैलांना पळायला पण पल्ला भरपूर आहे. नेहमी ड्रायव्हर असतात म्हणजे आप्पा ड्रायव्हर ऑलराऊंडर, त्यांच्याबद्दल काय सांगाल? कारण एकदम म्हणजे प्रामाणिकपणे आणि जिद्दीनं गाडी हाणतात म्हणजे आप्पा दादा. बरोबर, आप्पांचं ड्रायव्हिंग तसं छानच आहे आणि ड्रायव्हिंगचं त्यांचं मेन कारण म्हणजे असं कोणती गाडी आहे किंवा काय असं बघून मारत नाहीत. ज्या गाडीवर बसतात ती गाडी शेवटपर्यंत मारायचं त्यांचं टार्गेट असते. म्हणजे शेवटपर्यंत जोपर्यंत क्रॉस होत नाही, आपण लाईन क्रॉस करत नाही तोपर्यंत त्यांचा हात चालू असतात. त्यामुळं बैलांना आज निकाल पण घेतला आणि गाडी पण छान मारली. आणि राजाकडे जेव्हा पाहतो तेव्हा जिद्दी बैल दिसतोय, चेहऱ्यावरती जिद्द दिसते, अजून पण तापट आहे एकदम. नक्कीच तुमच्या सर्व मित्र परिवार आणि नानांसाठी पळतो म्हणावं लागेल. नक्कीच नाना मालकांसाठी भरपूर पळाला आणि आजपर्यंत पळतोय पण आणि इथून पुढे पण पळत राहणार. आणि बैल स्वतःच्या ज्यावेळी ती सवाल येतो स्वतःवरती आणि मालकावरती येतो त्यावेळी बैल साध्य करून दाखवतो. काय आनंद आहे आज दादा? भरपूर आनंद आहे, आनंद सांगता येत नाही असा आहे, भरपूर आनंद आहे. सेमी पण टॉपचा झाला आणि अपेक्षापेक्षा जास्त गाडी पळाली आज आणि बैल पण अपेक्षापेक्षा जास्त पळाला, भरपूर आनंद आहे. अर्जुन आणि आपली राजाची जोडी पहिल्यांदाच पाहिली ना? हो, पहिल्यांदाच पाहिली. नियोजन कसं करण्यात आलेलं? नियोजन सागर मधने नाना आणि अमोल बाबांनी नियोजन केलेलं आणि 4 दिवस झालं नियोजन बैलाचं चालू होतं. सोबत नियोजन करून वगैरे बैलाचं आपण संपूर्ण टीमचं यश आहे दादा, कारण भरपूर म्हणजे बॅड पॅच पण पाहिलाय राजाने भरपूर. याच्या अगोदर 4 मैदानात आपण थोडंफार वरखाली होत होतं. शेवटी खेळ आहे, वरखाली पायऱ्याला पण भरपूर अडचणी आल्या, भरपूर अडचणी येतात पायऱ्याला. कधी बैल कमी असतो किंवा जास्त होत राहतं, त्यामुळे अडचणी तर येत राहतात. सेमी तुमची अटीतटीची होती काय? ज्यावेळेस खाली गाडी झोपून चाललेला त्यावेळेस काय चाललेलं मनामध्ये? काय चाललं मनामध्ये? असं काय नव्हतं, गाडी गटाला जास्तच पळालेली, गॅस लागलेला भरपूर गाडीला, त्यामुळे मनात अशी धाकधूक अशी जास्त काय नव्हती की बसेल किंवा नाही बसेल. पण एक आम्ही असं धरून चाललेलं की ठीक आहे, गेम आहे, गेमच्या हिशोबाने बघू आपण काय आहे ते, आणि बैल खाली घेऊन गेलेलो. विशेष म्हणजे कडन होती गाडी. कडन असल्यानंतर आम्हाला बैल आतनं 2 उड्या कमी घालायला पाहिजे, बैल पण आमचा कडन असल्यानंतर 100% जीवाचं रन करून बैल लावणार. पब्लिकला लागलं की 100% पब्लिकला बैल लावणार वडून, एवढा कोणी असू दे 100% आम्ही बैल करणार, काही ना काही करणार. पण तुमचं नाव सांगा दादा? दिग्विजय म्हणले. तुम्ही नानांच्या बहिणीचा मुलगा भातचा. जास्ती करून दिसत नाही मैदानात? नाही, जास्ती करून नसतो मी पुण्याला आहे जॉबला आणि थोडी सुट्टी पाडव्याची वगैरे घेऊन मी आलेलो, त्यासाठी आज गावलं बघायला. बऱ्याच दिवसाची माझी पण इच्छा होती समोरासमोर त्याला पळताना बघायची, ते पण आज त्यांनी पूर्ण करून. आज नाराज नाही केलं? नाही, कधीच नाराज नाही करत, पण आज मनाचं समाधान करून ठेवलं ते. चालतंय दादा, शुभेच्छा तुम्हाला फायनलसाठी. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, ही जोडी पळवायची असं का वाटलं आज? काय ह्या बैलाचा पळ आम्ही आमच्या म्हणजे निदर्शनात होता, म्हणजे अर्जुनचा बैल चांगला पळतोय, पब्लिकला चालतोय, बाहेरनं पळतोय, बैल चांगला होता. आणि विशेषतः आम्हाला ह्या पायऱ्यासाठी मॅडमनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. मॅडमचा फोन आला स्वतः की बाबा आपण ह्या तारखेला ह्या मैदानाला पळूया म्हणून. झालं आमचं नियोजन, एक 15 दिवस गेलं फोनवर निघते, पण नियोजन खट्ट झालं आणि बैल तो पण अतिशय चांगला बाहेरनं घालून सकट चांगला पळाला, बैलांना एक डोळ्याचं पारणं फेडलं. दोन्ही पण मैसुरी बैल आहेत आणि पब्लिकनं आले की काय टेन्शन नाही, कुठनं पण येऊ द्या, डावी साईड येऊ दे, नाही तो दोन्ही पण पब्लिकची भीताड आहे ती. आणि विशेषतः आज म्हणजे सीमेला एकतर आम्हाला इकडे डावीला बी गाडी नव्हती, उजवीला बी गाडी नव्हती, म्हणजे उघडी गाडी होती, तरी सकट बैलाने आमचं नाव आज राखलं. आणि अतिशय म्हणजे आता किंवा म्हण आहे की बैलाचं नाव बी आमचा राजा आहे आणि मालक पण राजासारखाच आहे आणि बैल पण आज राजासारखाच पळाला आहे. बैलाकडं काय म्हणजे वाटलं नव्हतं की बैल आम्हाला आज तेव्हा असं नाव नेऊन बसवल
पण बैलांना आज बसवलं 100% राजानं आमचं स्वप्न साकार केले. नाना आलेत का आज? नाना यायला लागलेत सीमीला. बर, मग काय नानांची कॉल वगैरे झाला का नाही? कॉल झाली की नाही? काय म्हटले ना? गट झाल्यावर फोन झाला, आता सीमी झाल्यावर फोन झाला. बर, काय म्हणाले नाना? काय झालं विशेषतः म्हणजे जरा पायऱ्याला जरा आम्हाला मधल्या काळात जरा अडचण येत होत्या. फार चांगले टॉप 10 मधल्या बैल मागितले, त्या बैलांनी आम्हाला बैल दिला नाही. पण आज आम्हाला एवढा कॉन्फिडन्स की आमचा बैल किती पळू शकतो किती नाही ते आम्हाला तेवढं सांगायचं आहे. नानाने सांगितले की आपल्याला ज्यांनी बैल दिला नाही त्याला आज आपण दाखवून दिले. धन्यवाद.